मेंबर सर, डिस्ट्रिक्ट कोऑर्डिनेटर, आपल्या कॉलेजचे चेअरमन जनश्री कादरी सर आणि आपल्या कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर साजिद शेख सर यांचं विनम्रपणे स्वागत करतो. आपला हा निवासी कॅम्प 25 तारखेपासून चालू झाला 1 तारखेपर्यंत. यामध्ये आपण अनेक उपक्रम समाजाच्या दृष्टिकोनातून फायद्याचे असणारे असे राबवले. त्यामध्ये क्लिनिनेस ड्राईव्ह असेल, ज्याच्यामध्ये आपण गावामध्ये गेलो, पब्लिक प्लेस आहे, उर्दू मीडियमची स्कूल आहे, त्या ठिकाणी आपण प्लास्टिक बॉटल्स कलेक्ट केल्या. त्याच पद्धतीनं दुसऱ्या दिवशी आपण काय केलं, रिव्हर साईड क्लिनिंग केलं. त्यामध्ये आपल्यामध्ये काय विद्यार्थी नदीमध्ये उतरले, जे काय प्लास्टिक बॉटल्स आहेत त्या कलेक्ट केल्या. तिसऱ्या दिवशी आपण परत हेल्थ सर्वे केला. असे उपक्रम आपण घेतलेले होते. त्यानंतर कृषी ॲप सारखं एक डाउनलोड करून लोकांना या ठिकाणी जवळजवळ कृषी ॲप डाउनलोड केली 200-250 लोकांकडून. म्हणजे हवामान खात्या संदर्भातली जी माहिती आहे ती माहिती त्या लोकांना मिळावी, म्हणजे कोणत्या पिकावर कधी रोगाचा प्रादुर्भाव होतो या संदर्भात अवेअरनेस म्हणून एक काम केलं. त्यानंतर हेल्थ सर्वे केला. हेल्थ सर्वेचं काम जवळजवळ सर 1,500 लोकांपर्यंत पोहोचलं. म्हणजे 1,500 लोकांचा डेटा कलेक्ट केला. जो हा एक दृष्टिकोन या ठिकाणी केलेला होता की 18 डिसेंबरला अंजुमन इस्लाम जंजिरा डिग्री कॉलेजमध्ये एक मोठा ब्लड डोनेशन कॅम्प ऑर्गनाईज करणार आहोत. त्याबरोबर अनेक रोगांचे चिकित्सक आणि त्या ठिकाणी डॉक्टर्स येणार आहेत. अनेक रोगांवरती उपाय करण्यासाठी सर्जरी होणार आहेत. त्या दृष्टिकोनातून आम्ही तो एक पर्पज ठेवून गावामध्ये अवेअरनेस केलं. दुसरं याच्यामध्ये हे पहिल्या सत्रामध्ये आपण अनेक असे प्रोग्राम राबवले. त्यानंतर एक स्ट्रीट प्लेचं एक केलं, जे आपली थीम जी आहे युथ फॉर ड्रग अँड टोबॅको फ्री इंडिया, ह्या थीमला पकडून आपण त्याच्यावरती एक स्ट्रीट प्ले जे 3 ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी केलं. एक ह्या ठिकाणी पोलीस चौकीजवळ केलं, त्यानंतर एक वांदे या ठिकाणी एक हायस्कूल आहे त्या हायस्कूलमध्ये केलं, आणि या ठिकाणी आतमध्ये गावामध्ये एक केलं. असे 3 ठिकाणी आपण स्ट्रीट प्ले केले. त्याच्यामधून काय केले की लोकांना एक मेसेज आपण दिला की टोबॅको कशा पद्धतीने हानिकारक आहे. ड्रग्ज मोठं एक रॅकेट ह्या ठिकाणी पकडली गेली ह्या रायगड डिस्ट्रिक्टमध्ये. त्याच्यासाठी एक अवेअरनेस म्हणून हा प्रोग्राम आपण मोठ्या प्रमाणावरती केला आणि त्याला प्रतिसाद गावामधून चांगला मिळाला. आता त्यानंतर हे असे उपक्रम आपले या पहिल्या सत्रामध्ये झाले. खूप चांगल्या पद्धतीनं पहिलं सत्र आपलं गेलं. त्यानंतर आपण काय केलं की सेकंड सत्र एक घेतलेलं होतं, ज्यामध्ये आपण वेगवेगळ्या वक्त्यांची व्याख्यानं आयोजित केलेली होती, ज्यामध्ये एक्सपर्ट बोलवले. या ठिकाणी त्यांनी या व्याख्यान दिलं, जसे की गट शिक्षणाधिकारी असतील सुशील गवई सर, त्याबरोबर GSM महाविद्यालयाचे प्राध्यापक होते गायकवाड सर. त्यांनी या ठिकाणी पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटशी रिलेटेड व्याख्यान दिलं. अंधश्रद्धा निर्मूलन असेल किंवा प्लास्टिक वेस्ट मॅनेजमेंटशी रिलेटेड असेल, अशा अनेक व्याख्याने या ठिकाणी प्रख्यात व्याख्यान करून या ठिकाणी आयोजित केली. आणि त्यामधून पण आपण काय केले, विद्यार्थ्यांना एक कॉन्फिडन्स कसा वाढेल, विद्यार्थ्यांमध्ये कसा कॉन्फिडन्स वाढेल याचा विचार केला. आता हा कॅम्प घेतला, याच्या पाठीमागे एक व्ह्यू होता की सोशल वर्क आपलं वाहून सोशल वर्क बरोबर विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढावा. एक पहिलं त्यांना शिस्त यावी, अशा अनेक पर्पज ठेवून हे आपण कॅम्प घेतलेलं होतं आणि ते सक्सेसफुल झालं, यशस्वीरित्या पार पडलं. त्यामध्ये ह्या गावामध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी आपले CDCचे मेंबर तोसिफ फत्ते सर, त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने सहकार्य केलं की आम्हाला गावामध्ये प्रत्येक मार्ग दाखवला की कोणत्या ठिकाणी जावा, तुम्ही काय करा की योग्य हे मार्गदर्शन या गावामध्ये केलं. त्यानंतर बरेच लोकांनी त्या ठिकाणी कोऑपरेट केलं, आपल्या सर्वेला असेल किंवा स्टेट प्लेसाठी असेल. त्यानंतर आपल्याला आता मी थोडक्यात या ठिकाणी या ह्याच्यामधून आभारी मानतो की आपल्या संस्थेचे चेअरमन CDC चेअरमन कादरी सर आहे. त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला प्रमोट केलं आणि त्यांचं एवढं कार्य महान आहे. मी थोडक्यात सांगतो की या ठिकाणी 2009ला आपली संस्था स्थापन झाली. त्यावेळेस काहीही नव्हतं, सॉरी कॉलेज स्थापन झालं, त्यावेळेस काहीही इथं नव्हतं. पण त्यांनी चेअरमनशिप त्यांच्याकडे आल्यानंतर हळूहळू त्यांनी एवढा प्रोग्रेस केला की त्यामधून आज या ठिकाणी ग्रँड मिळवताना त्यांचे एज एवढं असतानाही त्या एजमध्ये त्यांनी खूप मेहनत घेतली आणि कार्य केलं. आणि कार्य करून ही जे आज या ठिकाणी 350 पर्यंत विद्यार्थी संख्या शिकतायत, हे त्यांचं योगदान फार महान आहे. हे विसरण्यासारखं नाही. खूप त्यांनी कष्ट घेतले. तसंच आपल्या कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर साजिद शेख सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करतो. कोणतीही ऍक्टिव्हिटी असेल, कोणतेही कार्य असेल तर ते सतत प्रमोट करतात. हे त्यांचं खूप मोठं कार्य आहे. तसे जनरल सेक्रेटरी नजरी सरही या ठिकाणी आहेत.
तर अशा पद्धतीने हे काम आपण केलेलं आहे आणि खरंच ह्या मोफत ह्या कॅम्पचा आमच्या विद्यार्थ्यांसाठी खूप फायदा झाला. काही विद्यार्थी कधीही पुढे येत नव्हते. असे विद्यार्थी समीर सारखा विद्यार्थी पुढे चांगल्या पद्धतीने सादर करू लागला. असे बरेच विद्यार्थी आहेत की ते कधीही बोलले नव्हते, पण ह्या कॅम्पच्या माध्यमातून त्यांचा आत्मविश्वास एवढा वाढला की खूप वाढला. त्याचबरोबर आमची सहकारी टीम अल्ताफ सर आहे, सोनिया मॅडम आहे, आशा प्रेम मॅडम आहेत. यांनी फार मन ओतलं, जीव ओतला ह्याच्यामध्ये. काही विद्यार्थ्यांना सकाळी 5 वाजता उठवताना, 4:30 वाजता उठवताना कडू अनुभव आला. काही लवकर उठत नव्हते, त्यासाठी मला जरा बोलावं लागलं. पण ते काय आपला एक भाग होता, ते करणं अपेक्षित होतंच. त्यामुळं